हाय, हॅलो, नमस्कार. आपण आज बनवणार आहोत साधा आणि सोप्या पद्धतीने बनणारा मसाला भात. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूयात. रेसिपीसाठी मी इथे कुकरचा वापर करणार आहे. कुकरमध्ये बनवणार आहे. त्यासाठी मी इथे कुकर घेतला आणि कुकरमध्ये आपण तेल घालून घेऊयात. तेल छान असं तापलं की त्यामध्ये आपण मोहरी घालून घेऊयात. मोहरी छान तडतडली की त्यामध्ये आपण कढीपत्ता सुद्धा घालून घेऊयात. कढीपत्ता घातल्याच्या नंतर आपण त्यामध्ये जिरे घालून घेऊयात. जिरे घातल्याच्या नंतर आपण कांदा आणि जी चिरलेली मिरची आहे, हिरवी मिरची, ती सुद्धा घालून घेऊयात. आणि त्यानंतर आपण खडे मसाले घालूयात. खडे मसाल्यामध्ये मी इथे तेजपत्ता, लवंग आणि 3 ते 4 काळी मिरी घातलेली आहे. आणि त्यानंतर शेंगदाणे घालून घेते आणि छान असं त्याला परतून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याकडे जे भाज्या अवेलेबल आहेत त्या टाकून घ्यायच्या. माझ्याकडे बटाटा आणि टोमॅटो होता, मी तो ॲड केला आहे. छान असं एकजीव करून घ्यायचा. आणि त्यानंतर माझ्याकडे ताजे मटार होते, ते मी घालून घेतले आणि त्याला परतून छान असं एकजीव करून घेतलं. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये हळद घालायची. परत एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं. आणि इथे गोडा मसाला वापरलेला आहे मी. गोडा मसाल्याने छान अशी टेस्ट येते, एकदा नक्की ट्राय करून बघा. त्याच्यामध्ये मसाला टाकला की छान असं एकदा मसाला फ्राय होईपर्यंत छान असं परतून घ्यायचं. आणि त्यामध्ये धुवून घेतलेले तांदूळ टाकून घ्यायचे. मी इथे कोलम तांदूळ वापरला आहे. आणि तांदूळ छान असा त्या सगळ्या फोडणीमध्ये एकजीव असा मिक्स होईपर्यंत छान असा भाजून घ्यायचा. आणि त्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं. मीठ घातल्याच्या नंतर सुद्धा आपण परत एकदा छान असा मिक्स करून घेणार आहोत. आणि त्यानंतर आपण त्याच्यामध्ये पाणी ॲड करणार आहोत. त्यानंतर मी इथे कसुरी मेथी घालून घेते आणि लगेचच आपण त्याच्यावर कोथिंबीर टाकून घेऊ. आणि छान असं कुकर लावून 3 ते 4 शिट्ट्या आपण इथे काढून घेऊयात. तर चला बघा, छान आहे ना, बनलाय ना आपला मसाले भात. दिसायलाही छान आणि चवीला सुद्धा छान, अगदी साध्या सोप्या पद्धतीने. थँक्यू फॉर वॉचिंग. चलो बाय.